नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. जसे को रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना इथे बोलवत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. त्यासोबतच आपल्या नाशिकमध्ये घडत असलेल्या घडामोडींचा आढावा देखील घेत असतो. नाशिकमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधली व्यक्ती नवीन नवीन संकल्पना आणत असतात आणि समाजाचा काहीतरी आपण देणं लागतो या हेतूने अनेक जण कार्य करत असतात. सध्या आपण बघतो आहोत की आपल्याला होम डिलिव्हरीची सवय लागली आहे. स्विगी असेल, झोमॅटो असेल, अशा वेगवेगळ्या ऍपचा आपण वापर करत असतो. किंवा आपल्याला शक्य नाहीये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखादी वस्तू पोहोचवायला, त्यासाठी सुद्धा आपण ह्या अशा वेगवेगळ्या ऍपचा वापर करून घेत असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की सिनियर सिटीजन असतात आणि त्यांच्या मदतीसाठी फार कोणी अवेलेबल नसतं किंवा त्यांना तत्काळ मदत होऊ शकत नाही. मग अशा वेळेला एखादं सामान पोचवायचं आहे, एखादी वस्तू पोचवायची, तर त्यावेळेला त्यांना फार प्रश्न पडतो. मग ह्याच सगळ्या समस्यांवरती उत्तर घेऊन दोन तरुण तडफदार मंडळी आज इथे आलेली आहेत. वाहतूक नावाची संकल्पना ते आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहेत. तर वाहतूक हे नेमकं त्यांनी काय नाशिककरांसाठी सुरू केलेलं आहे याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आता माझ्यासोबत आहेत मानसी गायकवाड आणि राहुल जगताप. वाहतूक प्रायव्हेट लिमिटेड ही संकल्पना ते नाशिकमध्ये घेऊन आलेली आहेत. तर याच विषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर तुम्हा दोघांचंही रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. रेडिओ विश्वासच्या माध्यमातून नाशिककरांशी संवाद साधता येतो आहे, त्याबद्दल मनस्वी आनंद होतो आहे. आणि रेडिओ विश्वास हे जसं नाव आहे की कम्युनिटी रेडिओ, त्याप्रमाणे जे हे उपक्रम तुम्ही राबवतात ते अगदी उल्लेखनीय आहे. आणि आमच्यासारख्या युवा उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी जे आम्हाला इथे बोलवलंय त्याबद्दल मनापासून आभार. नक्कीच. तर आपण ह्या सगळ्या संकल्पनेबद्दल तर बोलूच या, पण मानसी, तुझ्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं आहे की तू काय नेमकी बॅकग्राऊंड मधून आलेली आहेस आणि ही संकल्पना काय आहे हे सुद्धा थोडंसं सांगशील? नक्कीच. माझं नाव मानसी चंद्रभान गायकवाड. इयत्ता 1ली ते 12वीचं शिक्षण मी नाशिक मधूनच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको स्कूल आणि बिटको कॉलेज मधून केलं. त्यानंतर मी इंजिनिअरिंगची पदवी भुजबळ नॉलेज सिटी मधून घेतली. गेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी श्री गुरु गोविंद सिंगजी नांदेड कॉलेज मधून एमटेक पूर्ण केलं. आणि त्यानंतर आता सध्या मी वाहतूकची को फाउंडर म्हणून कार्यरत आहे. बर. राहुलजी, तुमचं देखील स्वागत. आपण इंजिनियर आहात आणि MBA पदवीधर आहात आणि सडनली आपण ह्या वाहतूक ह्या संकल्पनेवरती कधी ठाम झालात आणि नेमकी ही संकल्पना कशी सुचली? ओके, सर्वात पहिले तर धन्यवाद श्रद्धा मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. सो जसं की तुम्ही म्हटले की आमची वाहतूक जी संकल्पना आहे ही बेसिकली आम्हाला 2025ला सुचली. आणि याच्या आधी सांगायचं झालं तर माझं शिक्षण जे आहे ते इंजिनिअरिंग नाशिक मधून झालं, भुजबळ नॉलेज सिटी. त्याच्यानंतर मी MBA जे आहे ते पुण्यामधून केलं, पुंबा कॉलेज, पुणे युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यानंतर मी 8 वर्ष लॉजिस्टिक सेक्टरमध्ये काम केलं. सो बेसिकली लॉजिस्टिक सेक्टरमध्ये काम करताना मला वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स लोकांसोबत जे घडत आहेत ते दिसायचे डेली बेसिसवरती. आणि जेणेकरून नाशिक ते पुणे हा रोजचा प्रवास होता, एव्हरी वीकेंड मूव्ह करावा लागायचा. सो त्याच्यामुळे एक दिवशी मी असं ठरवलं की आपल्याला हा प्रवास थांबवायचा आहे आणि आपल्याला स्वतःचं असं काहीतरी करायचंय नाशिककरांसाठी, नाशिकच्या लोकांसाठी आणि मेन की आपले जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यासाठी. सो एक दिवशी असंच झालं की एका हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध व्यक्ती होते आणि ते त्यांच्या नातेवाईकांसाठी थांबले होते, पण त्यांना एक वस्तू घरून मागवायची होती अर्जंटली. मग ते स्वतः ती वस्तू घ्यायला निघाले आणि ती वस्तू ते स्वतः घेऊन आले. तर जेव्हा मी हे बघितलं सगळं काही की ते हॉस्पिटलमध्ये थांबून सुद्धा ते दुसऱ्याला सांगू शकता ही वस्तू आणायला, सो त्या बेसिकली त्या सिनारिओ मधून मला सुचलं की आपण असं सिस्टम तयार करूया की जे हॉस्पिटलमध्ये आहे किंवा कुठल्या पण कठीण सिच्युएशन मध्ये अटकलेले आणि त्यांना वस्तू मागवायची दुसऱ्या ठिकाणावरून, तर ते कशा प्रकारे मागू शकतात. सो ही संकल्पना तेव्हा मला सुचली की आपण वाहतूक अशी कंपनी स्थापन करू जेणेकरून लोक त्यांच्या ठिकाणी त्यांच्या कामावरती फोकस करतील. इमर्जन्सी असू दे, रेग्युलर डे टू डे वर्क असू दे, ते आपलं ऍप्लिकेशन युज करून कधीही कुठेही कधीही वस्तू मागवू शकतात. सो अशा प्रकारे ही आयडिया मला सुचली. बर. आणि त्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करत असताना काही अडथळे आले का किंवा काही समस्यांना तोंड द्यावं लागलं का, याबद्दल काय सांगाल? हो, याच्याबद्दल मला उत्तर द्यायला आवडेल की एक लॉजिस्टिक सेक्टर हे मेल डॉमिनेटेड म्हणजे पुरुष प्रधान सेक्टर म्हणून असं बघितलं जातं. तर जेव्हा मी ठरवलंय की आपल्याला काहीतरी उद्योग करायचा आहे आणि राहुल सोबत जेव्हा आपलं बोलणं झालं, त्याचा एक्सपिरियन्स असल्यामुळे जेव्हा हे डिसाईड झालं की आपण असं काहीतरी करू शकतोय,
त्यावेळी थोडं दडपण आलेलंच की झेपेल का, कसं होईल, लोक म्हणजे सहकार्य करतील का. पण राहुलनी विश्वास दाखवला, घरच्यांनी प्रोत्साहित केलं आणि महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा म्हणजे राज्य आहे याचा कॉन्फिडन्स होता. सुरुवातीला थोडासा अडथळा आला ड्रायव्हरशी बोलण्यात वगैरे, थोडा मनमोकळेपणा, त्यांनाही थोडं हेसिटेशन होत होतं की कसं बोलावं, काय बोलावं. पण त्यानंतरचा जो काही एक्सपिरियन्स होता, एकदा दोनदा बोलल्यानंतर त्यांच्याकडूनही खूप आदरपूर्वक, सन्मानपूर्वक आणि खूप कोऑपरेटिव्ह असं म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स लाभला. मला राहुलजी तुम्हाला विचारायचं आहे की एकतर आपण कोणीही जो ग्राहक आहे तो अतिशय विश्वासाने ती वस्तू तुमच्याकडे देणार, तुमच्याकडे इन द सेन्स या वाहतूक ह्या सेवेसाठी त्याचा वापर करत असणार, तर त्यांनी तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा आणि ती वस्तू तितक्याच सुरक्षित सुखरूपपणे तिथे पोहोचेल ह्याची खात्री ग्राहकांनी कशी बाळगायची? हा जो आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मी म्हणेल या इंडस्ट्रीसाठी. सो बेसिकली आम्ही जो आहे तो लोकली स्थापन केलेला हा व्यवसाय आहे. सो सुरुवातीला मी असं म्हणू शकतो की आम्ही स्वतः नाशिककर म्हणून आम्ही खूप प्राऊडली हा बिझनेस करतोय, ज्याच्यामध्ये आम्हाला लोकांचा विश्वास हा खूप महत्वाचा आहे. सो त्याच्या संदर्भात आम्ही काय केलंय की आमच्या ऍप्लिकेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही ऍड केलेल्या आहे, जेणेकरून समजा तुम्ही ऑर्डर प्लेस केली तर तुम्ही जो ड्रायव्हर आहे तुम्हाला जो येतोय पिकअप करायला सामान, तर त्याचं नाव, फोन नंबर आणि जे डिटेल्स असतील हे पूर्णपणे तुम्हाला दिसतात. आणि ह्याच्या आधी आम्ही जी प्रोसेस करतो, जे ड्रायव्हर ऑनबोर्डिंग प्रोसेस असं त्याला म्हणतो, सो जो पण रायडर किंवा जे वाहतूक पार्टनर आहेत आमचे, जे आमच्यासाठी काम करतात डिलिव्हरीचा, सो त्यांची डॉक्युमेंट्सची ही व्यवस्थित पडताळणी केली जाते, जेणेकरून त्यांचे जे पण बेसिक डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्शुरन्स कॉपीज वगैरे, हे सगळे चेक करून आम्ही त्यांना ऑनबोर्ड करतो. तेव्हा जाऊन ते आमचे पार्टनर बनतात. सो हे जे पार्टनर आहेत, जेव्हा हे तुमच्याकडे पिकअप करायला येतात तेव्हा तुम्ही निश्चिंत राहू शकता की हे व्हेरीफाईड ड्रायव्हर्स आहे म्हणून. सेकंडली, आमच्या इथे ट्रॅकिंगची सुविधा आहे, जेणेकरून जेव्हा तुमचं सामान पिक होईल आणि ते सामान जेव्हापर्यंत डिलिव्हर होतंय डिलिव्हरी पॉईंट पर्यंत, तर त्याची तुम्हाला प्रत्येक सेकंडची ट्रॅकिंग तुम्हाला दिसेल, जेणेकरून तुम्ही निश्चिंत असाल की हा ड्रायव्हर कुठे पोहोचलाय आणि कधीपर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये अजून गोष्टी ऍड करायचा प्रयत्न करतोय की आम्ही ड्रायव्हरला कसं शिक्षण देऊ शकतो की वस्तूची काळजी तुम्ही कशी घ्यायची आहे पिकअप करताना आणि ड्रॉप करताना, जेणेकरून ते कस्टमर सोबत संवाद साधताना त्यांना विचारून घेता की याच्यामध्ये काही फ्रजाईल गोष्ट आहे का जी फुटू शकते किंवा काय असेल. सो त्याच्या प्रकारे त्यांना आम्ही ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून जेव्हा पण ती वस्तू त्यांच्या बॅग मध्ये ठेवतील तेव्हा ते केअरफुली ठेवतील आणि स्वतःची वस्तू अशी जपून म्हणून ते ठेवतील आणि ते जिथे डिलिव्हरी करायचे दुसऱ्या कस्टमरपर्यंत तेव्हापर्यंत ते त्याची पूर्णपणे काळजी घेतील याची आम्ही खात्री करतो. सो अशा प्रकारे आम्ही हे सर्व जास्तीत जास्त सर्व्हिसेस कमीत कमी कॉस्टिंग मध्ये कसं कस्टमर्सला देऊ शकतो हा विचार करून आम्ही ही सर्व्हिस देतोय, जेणेकरून कस्टमर सुद्धा आमच्यावरती ट्रस्ट करतील आणि नाशिकचं स्वतःचं काहीतरी पूर्ण मोठं होण्यामध्ये आम्हाला मदत मिळेल. वा, नक्कीच. मानसी, मला सांग की नाशिकहून आपण किती दूरपर्यंतचा पल्ला गाठू शकतो आहोत, म्हणजे महाराष्ट्रभरात, देशभरात कुठपर्यंत आपण या सर्व्हिसेस पोहोचवल्या आहेत? सध्या तरी आपण नाशिक पासूनच सुरुवात केली आहे, ज्याला आम्ही पायलट रन बोलतो आहे. इथून पुढे म्हणजे जसं आपल्याला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळणार तसं आपण एक्सपांड करणार आहोत दुसऱ्या सिटीज मध्ये, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर. बरोबर. आणि मग तिथून पुढे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण पूर्ण भारतभर आपल्याला वाहतूक पोहोचवायचंय. नक्कीच. तर राहुलजी, लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये कोणती समस्या सोडवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करतो आहोत? ओके, खरं सांगितलं तर हा माझा खूप आवडता प्रश्न आहे, कारण की लॉजिस्टिक्स हा जो सेक्टर आहे हा खूप वास्ट सेक्टर आहे आपण म्हटलं तर. सो लॉजिस्टिक्स जो होता तो भारताच्या जीडीपी मध्ये 12% त्याच्यामध्ये त्याचं योगदान आहे, की म्हणजे 12% कॉस्टिंग पडते. सो गव्हर्नमेंटने जी लॉजिस्टिक्स पॉलिसी इम्प्लिमेंट केली होती त्याच्या अकॉर्डिंगली ही जी कॉस्टिंग आहे ती 9% वरती आली आहे सध्याच्या स्थितीत. पण हे काय आहे की जसं काही लॉजिस्टिक्स कॉस्ट वाढली का त्या प्रॉडक्टची कॉस्ट वाढते. सो माझं आणि आमच्या कंपनीचं विजन आणि मिशन हेच आहे की आम्ही ही कॉस्टिंग कमी करून लोकांना ती वस्तू कशी स्वस्तात पडेल, फर्स्ट. सेकंड, लॉजिस्टिक सेक्टरमध्ये जेव्हा काम केलं मी तेव्हा माझा अनुभव असा आला की जे पण ड्रायव्हर्स आहेत तर ते ड्रायव्हर्स नसून ते पार्टनर्स आहेत आपले, आणि त्यांना आपण समाधान कसं देऊ शकतो जेणेकरून त्यांना जे त्यांचं पैसे भेटताय त्यांना त्यांची जी अर्निंग्स आहे ती अर्निंग्स ही व्यवस्थितरित्या भेटली पाहिजे, ज्याच्या करून त्यांनी समाधानकारक असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं की त्यांना लोक रिस्पेक्ट नाही देत पाहिजे तेवढं लॉजिस्टिक्स मध्ये. सो त्यांना रिस्पेक्ट पण तेवढाच भेटणं गरजेचं आहे, जेणेकरून ते अजून उत्साहाने काम करू शकतील. त्याच्यानंतर तिसरं, त्यांच्या फॅमिलीबद्दल कोणी विचारत नाही, त्यांना इन्शुरन्स आहे का.
सो अजून एक गोष्ट मी ऍड करायची इच्छितो हम्म. की पुढे जाऊन आम्ही इन्शुरन्स पण ऍड करायचा प्रयत्न करतोय हम्म, जे आपले पार्टनर्स आहेत त्यांना. सो मग अशा प्रकारे आमच्यासाठी कस्टमर्स तर महत्वाचे आहेत, कस्टमर हे आमच्यासाठी देवा समान आहे, पण आमचे जे रायडर पार्टनर्स आहेत ते पण आम्हाला तेवढेच महत्वाचे आहे. बरोबर. सो लॉजिस्टिक्स मध्ये ही जी आहे दुसरी बाजू जी पडद्याच्या मागे लपली गेली की आपली वस्तू आपल्या घरात 10 मिनिटात पोहोचते, पण लोकांना हे समजून घेणं गरजेचं आहे की त्याच्या मागे जे पार्टनर्स आहेत त्यांचं दुःख किंवा दुःख होण्यापेक्षा ते कोणत्या लेवलचं एफर्ट घेत आहे. सो ते एफर्ट घेऊन आपण पण त्यांना थोडीशी जाणीव करून दिली की जर का एखादा पार्टनर आपल्या दारामध्ये डिलिव्हरी करायला आला तर त्याला पाणीसाठी विचारा किंवा त्याला सावलीची गरज आहे त्याला तुम्ही सांगू शकता की तुम्ही इथं रेस्ट करा, कारण की उन्हाळ्याचा टाइम आहे आणि आपल्याला माहिती आहे. सो आपल्याला जी वस्तू एवढ्या कमी वेळात येत आहे त्याच्या मागे तो रायडर आहे जो दिवस रात्र परिश्रम करतोय. सो लॉजिस्टिक्स मध्ये हे प्रॉब्लेम आहेत की जे सॉल्व्ह झाले पाहिजे. सेकंडली मी जसं म्हटलं की आपलं भारतभराचे रस्ते वगैरे तर चांगले होत आहे, पण खड्डे खूप ठिकाणी आहेत. सो त्याची पण त्यांना काळजी घ्यावी लागते की ते कसे राईड करताय, परत सेफ्टीची त्यांना काळजी घ्यावी लागते. सो माझं विजन आणि मिशन आणि आमच्या कंपनीचं विजन आणि मिशन हे अलाइन झालेले की जेणेकरून आम्हाला हे जे पण रायडर्स आहेत ड्रायव्हर्स आहे आम्ही त्यांची बाजू समजून घेऊन ऍट द सेम टाइम कॉस्टिंग कशी कमी करू शकतो लॉजिस्टिक्सची. सो हे ओव्हरऑल आम्ही विचार करतोय आणि ते इम्प्लिमेंट करतोय त्याच्या प्रकारे. नक्कीच. तर यामध्ये काही वस्तूंचं लिमिटेशन आहे का, की ह्या स्वरूपातल्याच वस्तू आम्ही घेतो किंवा हे आम्ही नाही घेऊ शकत, असं काही आहे का? ओके. सो याच्यामध्ये काय आहे की सर्वात जे म्हणजे ऑलमोस्ट जे लिगल गोष्टी आहे आपण तेच मूव्ह करू शकतो याच्यामध्ये. सो आपण लिगलीच सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. सेकंडली आपल्याकडे जे आहे ते टोटल 4 टाईपचे व्हेकल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अप टू 20 kg, अप टू 500 kg, अप टू 750 kg आणि 1250 किलोग्राम पर्यंत तुम्ही वस्तू मूव्ह करू शकता. तर याचे डायमेन्शन्स वगैरे सगळे दिलेले आहे ऍप्लिकेशन मध्ये. आणि ऍट द सेम टाइम की तुम्हाला काही टेलर मेड सोल्युशन हवे, की एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की एक विश्वास फार्म म्हणून आहे नाशिकचे, तर त्यांना मँगो डिलिव्हरीसाठी नाशिकमध्ये गरज होती. सो त्यांना आपण सपोर्ट करतोय, पण आम्ही 100% सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतोय की त्यांना तो सपोर्ट कसा होईल. तर असे खूप सारे नागरिक आहे ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची डिमांड आहे. सो आम्ही डिमांड समजून तशा प्रकारे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतोय. वा, नक्कीच. मानसी, तुझ्याकडे येते की एखादा ग्राहकाचा अनुभव आतापर्यंतचा आलेला इथे काही तू शेअर करू शकते का? आणि कोणाला असं काही खूप खूप छान वाटलंय, फुलफिल वाटलंय, असं काही घडलंय का? हो, नक्कीच. अनुभव तर तसे भरपूर आले, पण एक महिला म्हणून महिला सशक्तीकरणात जो काही वाहतूकचा खारीचा वाटा आहे त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे गृहउद्योग जे आहेत, होम बेकर्स आहेत, या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांचा अर्धा भार कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. की ठीक आहे, तुम्ही जसं पुरणाचे मांडे आहेत किंवा जे सीझनल फ्रुट्स असतात त्यांचे जे काही उद्योग आहेत, जे पापड वगैरे उद्योग असतात, तर अशा महिलांना डायरेक्टली कस्टमर पर्यंत जाईपर्यंत खूप म्हणजे आव्हानांना सामोरे जावं लागतं. त्यासाठी मग वाहतूकचं जेव्हा ते हेल्प घेतात, जेव्हा ते आम्ही त्यांना मदत करू शकतो, तेव्हा ते खूप आनंदाचं वाटतं. आणि त्यांच्या म्हणजे घर सांभाळताना हे जे ते उद्योग करता आहेत त्यामध्ये आमचं जे योगदान खूप जास्ती नाही पण थोडंफार, त्यामुळे फार छान वाटतं. आणि असे तर भरपूर आणखी हे आहेत एक्सपिरियन्सेस आहेत की जिथे खूप गरज होती एखाद्या, जसं वृद्ध व्यक्तींना राहुलने सांगितलं की जशी औषधांची गरज असते, खूप लोकांना टिफिन्सची गरज असते, खूप लोक डॉक्युमेंट्स घरी विसरतात, कोर्ट्समध्ये ऑफिसेसमध्ये चाव्या विसरतात, कोणाला टिफिन शाळेत पोहोचवायचा असतो त्यांच्या मुलांना, तर मग ते थोडं समाधान वाटतं की त्यांच्या दैनंदिन आयुष्यातला थोडासा भार आपण कमी करतोय. वा, किती छान. पुढचा प्रश्न देखील तुलाच आहे. तर पुढच्या काही आगामी काळामध्ये नाशिक मध्ये कुंभमेळा आहे आणि त्यावेळेला भरपूर नाशिकमध्ये गर्दी होणार आहे. मग तेव्हाच आपलं काही नियोजन आपलं ठरलं आहे का, की आपण कुंभमेळ्यामध्ये कशा पद्धतीने सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत? हो, नक्कीच. नाशिककरांसाठी सिंहस्थ कुंभमेळा हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि जसं शासनही तयारीमध्ये आहे तसं एक उद्योजिका आणि नाशिककर म्हणून सुद्धा आपलं हे कर्तव्य आहे की येणारे जे काही भाविक आहेत त्यांची सेवा आपण करू शकतोय. तर जे भाविक येतील त्यांना तसं नाशिकबद्दल काही खूप माहिती नसणार आहे, पण जर त्यांना काही इमर्जन्सी सर्व्हिसेसची काही गरज असेल, काही सामान हवं असेल त्यांना, तर तिथे ते वाहतूकची हेल्प घेऊ शकतात. आणि नाशिककरांसाठी सुद्धा परवान्यांच्या वेळेस बॅरिकेटिंग असतं, एका ठिकाणी नाही पोहोचू शकत दुकानांपर्यंत, काही असो, मग ते औषध असो, फूड डिलिव्हरी असो, काही असो, पण त्यासाठी मग आपण तत्परतेने सेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत.
आपण ड्रोन डिलिव्हरीजचा विचार करतो आहे. इन फ्युचर म्हणजे आता लगेचच आपण ते इम्प्लिमेंट करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे. कुंभमेळ्यात जेव्हा जर काही अशी म्हणजे कुणाला गरज भासली की एका ठिकाणी आपल्याला फास्ट सर्व्हिस हवी आहे, तर तिथे आपण ड्रोन डिलिव्हरीजचा उपयोग सुद्धा करू शकतो. वा, क्या बात आहे. राहुलजी, पुढच्या भविष्यामध्ये आपण काही गोष्टी ठरवल्या आहेत का, काही नियोजन आहे का, आणि पुढच्या एक 5 ते 10 वर्षानंतर वाहतूकचं स्वरूप कसं झालेलं असणार? ओके, सो हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. याच्यामध्ये असं आहे की जसं तुम्ही मानसीने आता मेन्शन केलं की ड्रोन डिलिव्हरीज, तर मी ड्रोन डिलिव्हरीज बद्दल सांगू शकतो बरं. की ड्रोन डिलिव्हरी ही कॉन्सेप्ट काय आहे की ड्रोन आपण आजकाल सर्रास बघतो की लग्नाच्या कार्यक्रमात किंवा बर्थडेच्या कार्यक्रमात लोक ड्रोन्स वापरत आहेत आणि शूटिंगसाठी वगैरे. पण बेसिकली ड्रोन हा खूप मेजर पार्ट प्ले करणार आहे लॉजिस्टिक सेक्टरमध्ये. आपले जे ड्रोन आपण तयार करतोय किंवा जे आपले पार्टनर आहे जे आपल्याला ड्रोन प्रोव्हाइड करताय, तर ते ड्रोन जे आहे ते सामान एका ठिकाणावरून पिक करतील, जे ड्रोन बूथ असं आम्ही त्यांना म्हणणार आहे, आणि ते दुसऱ्या ठिकाणी जिथे डिलिव्हर करणार आहे तिथे पण ड्रोन बूथ असेल आणि ते ड्रोन थ्रू ते सामान आपण डिलिव्हर करू शकतो. सो याचं पायलट रन करतोय आम्ही. सो पुढच्या काही वर्षात नक्कीच आपल्याला रेग्युलरली ड्रोन फ्लाय करताना दिसतील. बरेचसे गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स आहेत जिथं चॅलेंजेस आहेत जे आम्ही डील करतोय, बट मी खूपच आशावादी पर्सन आहे की गव्हर्नमेंट पण तसा सपोर्ट करेल आणि लोकांची गरज समजून तो त्या प्रकारे परमिशन देईल. सो ड्रोन हा एक महत्वाचा विषय आमच्यासाठी, जिथे ड्रोन हा आम्ही यूज करणार आहे डिलिव्हरीसाठी. त्याच्यानंतर आजकाल AI हा खूप चर्चेचा विषय आहे. हो. सो आम्ही AI वरती पण काम करतोय की AI यूज करून आम्ही वन टच किंवा ऍट द सेम टाइम तुम्ही बोलून गाडी कशी बुक करू शकता आणि ती गाडी तुमच्या दारापर्यंत कशी पोहोचू शकते. सो वन टच व्हेकल बुकिंग अशी आम्ही कन्सेप्ट याला क्रिएट केली. सो आम्ही AI एजंटचा वापर करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला अजून एक कॉन्सेप्ट म्हटलो की क्राऊड शिपिंग. सो ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कधीही कुठेही कशीही वस्तू पाठवायची असेल तर तुम्ही क्राऊड शिपिंग या कॉन्सेप्ट थ्रू तुम्ही तिथे टाकायचं की मला ही वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची. फॉर एन एक्झाम्पल, दिल्लीवरून बँगलोरला जी पण व्यक्ती असतील आजूबाजूवरून जाणारे ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड, त्यांना ही तिथं आयडिया पोहोचेल की ही अशी अशी वस्तू न्यायची आहे आणि ती वस्तू ते तिथून पिक करून दिल्लीवरून बँगलोरला पोहोचवतील. सो याने काय होणार आहे की तुमची कॉस्टिंग वाचेल, जेणेकरून फ्युल कन्झम्पशन वाचेल, जेणेकरून जे पण प्रदूषण होत आहे जास्त कन्झम्पशनमुळे ते कमी होईल. सो ही क्राऊड शिपिंग कन्सेप्ट ही थोडी नवीन संकल्पना आहे जी भारतात आम्ही आणायचा प्रयत्न करतोय. सो अशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करून ऍट द सेम टाइम कॉस्टिंग कमी करून आणि कस्टमरला चांगल्यातली चांगली सर्व्हिस देऊन आणि पारदर्शकता ठेवून कसं आम्ही काम करू शकतो ह्याच्यावरती आमचं फ्युचर पूर्ण डिपेंडेंट आहे आणि तशी प्लॅनिंग आम्ही करतोय. क्या बात आहे, खूपच छान. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, की नाशिकमध्ये अनेक अशी मुलं आहेत की ज्यांना काहीतरी वेगळं करायचंय आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, तर ज्यांना कोणाला व्यवसाय क्षेत्रात यायचंय, उद्योजक व्हायचंय, अशांना काय सल्ला द्यावा असं वाटतं? नक्कीच. आपण खूप ऐकलं आहे, हा खूप मोठा गैरसमज आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही आणि मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतात. तर आपल्याला ही जो गैरसमज आहे तो मोडीत काढायचा आहे, हा आमचा ध्येय आहे ऍक्च्युली. आणि युवकांना हेच सांगणं आहे की मेहनतीला पर्याय नाही, यशाला शॉर्टकट नसतो. हे खूप छोटा वाक्य आहे पण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि नाशिकमध्ये खूप साऱ्या संस्था आहेत, जसं नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे. ते अशा संस्था आहेत ज्या युवकांना खूप प्रोत्साहन करतात. तिथले जे जनरल मॅनेजर आदरणीय निखिल कुलकर्णी सर आहेत, ते नेहमीच प्रोत्साहित करतात अनेक व्यवसायांना आणि अनेक जे इनोव्हेशन्स असतात त्यांना मोठा करण्यासाठी, त्यांचं पालन पोषण करण्यासाठीच ते व्यवस्थित आपल्याला गायडन्स देतात. अशा अनेक संस्था आहेत ज्यांना आपण जाऊन भेटू शकतोय, बोलू शकतोय. ते व्यवस्थित गायडन्स करतात, मार्गदर्शन करतात. आणि मेहनतीला मार्गदर्शनाची जर जोड असेल तर नक्कीच खूप मोठे व्यवसाय सक्सेसफुल होतातच. वा, नक्कीच. एकूणच हा नवीन विषय आज आपल्या सगळ्या नाशिककरांना तुम्ही सांगितलात आणि आय होप की नाशिककरांना ह्याचा खूप छान अनुभव येईल आणि भरभरून तुम्हाला सगळ्यांना प्रतिसाद मिळेल अशी आपण आशा करूया. आणि आज तुम्ही दोघे इथे आलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळा संवाद साधला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि वाहतूक प्रायव्हेट लिमिटेड साठी खूप खूप शुभेच्छा. आत्तापुरता पण इथेच थांबूया. धन्यवाद.